हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि मॉर्निंग म्हटलं की बायका अगोदर किचनमध्ये असतातच, तसंच मी अगोदर किचनमध्ये आलेली आहे कारण आज कोणीतरी आपल्याकडे येणार होतं आणि त्याच्यासाठी मला छान असं स्वयंपाक इथे करावं म्हटलं। पण ऐन टायमिंगला असं होतं, कुठली भाजी अवेलेबल असते तर कुठली नसते, पण काहीतरी स्वीट डिश वगैरे आपण बनवावी म्हणतो, त्याच्याने आणखीन थोडासा आपला स्वयंपाक जे आहे ते छान वाटेल असं म्हणतो। तर आता इथे बघू शकतो तुम्ही, पसारा तर खूप सारा झालेला आहे आणि मी स्वीट डिश जी आहे ती कोणती बनवणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षातच येईल, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का। तर मटारची रेसिपी तर मी आदल्या दिवशी केलेलीच होती, तर आणखीन थोडेसे मटार इकडे माझ्याकडे होते आणि बटाटे पण होते, तर त्यामुळे म्हटलं की आता इथे आपण बटाट्याची भाजी करूयात आणि मटार आहे ना ते मिक्स करून छान अशी बटाट्याची भाजी करूयात। तर मला तर खूप आवडते हे चपातीसोबत किंवा आपण पुरी वगैरे करतो ना त्याच्यासोबत। तर मी इथे बटाटे वगैरे उकडून घेतलेले आहेत आणि ते ओटाणे जे आहेत ना ते मी थोडंसं उकडायला ठेवलेले होते, जेणेकरून आणखीन छान थोडीशी चव येते त्या भाजीला आणि छान बनते, म्हणून मी या पद्धतीने बनवते। त्याच्यामध्ये थोडेसे मीठ पण टाकत असते मी। तर इथे मी आता सोले करून घेतलेले होते, मॉर्निंगचा टायमिंग होता तर सगळं काम एकत्रच करावं लागतं, त्यामुळे एकत्रच करून घेत आहे। तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मटारची भाजी चमचमीत कशी करायची ते तुम्हाला दाखवलेलंच आहे। खूप छान आणि खूप चविष्ट होत असते, त्या पद्धतीने तुम्ही ते भाजी नक्की बनवून बघा। तर इकडे मी आता बटाटे सोलून घेतलेले होते, ते पण उकडून घेतले आणि म्हणजे वरचे साल वगैरे काढून घेतलेले आहेत आणि ते कांदा वगैरे, लसूण, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे हे सगळं घेतलेलं होतं। तर मी जास्त सुकी किंवा जास्त रसाळ अशी भाजी करणार नाही, मीडियमच करणार आहे, जेणेकरून आपल्याला हे साधा राईस सोबत, चपाती सोबत वगैरे खाता यावं या पद्धतीने मी हे भाजी बनवणार आहे। तर फॅमिली, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल आणि पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील। तर मी म्हटलं नेहमीप्रमाणे मी भाजीमध्ये ना गरम पाणी घालत असते, त्यामुळे ना भाजी लवकर शिजली जाते पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीला एक छान अशी चव येते, कारण आपण जे फोडणी वगैरे केलेली असते ना त्यामध्ये एकदम जर थंड पाणी ओतलं तर भाजीची आहे ते पण चव निघून जाते, असं मला तरी वाटतं पर्सनली। तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर इकडे मी गरम पाणी ठेवलेलं होतं ना एक साईडला, पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये कशामध्येही आपण गरम पाणी करायला ठेवू शकतो आणि नंतर आपण त्यामध्ये ते भाजीमध्ये पाणी टाकू शकतो। तर इथे छान अशी माझी भाजी रेडी झालेली आहे, पाणी टाकून पूर्ण मी मिक्स करून इथे त्याच्यावरती झाकण टाकून दिलेलं आहे, कारण बटाटे ऑलरेडी मी सोलून घेतलेले होते, म्हणजे उकडून वगैरे घेतलेले होते, त्यामुळे ते भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नव्हतं, फक्त 5 मिनिटांमध्ये माझी ती भाजी रेडी होणार होती। आणि साधा राईस तर इकडे मी फर्स्ट टाइम कुकरमध्ये लावून घेतलेलाच होता, तर म्हणजे माझा राईस आणि साधं भाजी वगैरे इकडे रेडी झालेले। तर पुढे आता स्वीट डिश करणार आहोत, तर डिश काय आहे नक्की बघा। तर इकडे मी तर कढई ठेवलेली आहे, कढई थोडीशी मोठ्याच आकाराची घेत असते, नेहमी मला स्वीट काहीतरी डिश बनवायची असते किंवा असं काही तळायचं वगैरे असतात त्या टायमिंगला मी मोठीच कढई घेत असते आणि स्टीलची वगैरे घेत नाही, कारण त्याच्यामुळे मला खूप सारे चटके बसतात, त्याच्यामुळे मी स्टीलची कढई वगैरे नाही घेत इथं। तर इथे मी याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि नंतर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। तर मी इथे अगोदर बदाम ॲड केलेले होते याच्यामध्ये आणि नंतर काजू ॲड केलेलं होतं, कारण काजूला परतायला जास्त वेळ लागत नाही तुपामध्ये किंवा तेलामध्ये पण, आणि बदामाला आहे तर थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे इथे मी अगोदर बदाम घेतलेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये काजू ॲड केलेला आहे। थोडासा ब्राऊन कलर त्याला आल्यानंतर मी याच्यामध्ये काजू ॲड केलेले आहेत, तर इथे काजूला पण छान असा ब्राऊन कलर येत आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जितके पाहिजे तितके याच्यामध्ये मनुके ॲड करून घ्यायचे, पण जास्त प्रमाणामध्ये नाही टाकायचे ते पण, तर ते पण सर्व शेवटी आपण ॲड करणार आहोत। तर अशा पद्धतीने आता मी ते ॲड केलेलं आहे आणि गॅस माझा मीडियमच आहे। तर हे सगळं छान असं परतून झाल्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे, म्हणजेच एका प्लेटमध्ये वगैरे काढून घेणार आहे पूर्णपणे।
आणि आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची साहित्य तुम्हाला बघू शकतो तुम्ही, बारीक शेवई, जे की आपण शिरखुंबा वगैरे बनवण्यासाठी करत असतो, किंवा शेवयाची खीर ह्या आपण बारीक शेवयापासून पण करतो, किंवा जाड शेवयापासून पण वेगवेगळ्या 2-4 प्रकारच्या शेवया असतात त्यापासून पण आपण हे शेवयाची खीर बनवू शकतो। तर खूप छान अशा पद्धतीने ही बारीक शेवई माझ्याकडे होती, तर मी जेवढे होती माझ्याकडे तेवढे घेतलेली आहे इथे। तर हे पण जे काही तूप त्याच्यामध्ये राहिलेलं होतं ना कढईमध्ये, ते बाजूला न काढता मी सगळं काही ते तळून झाल्यानंतर ते डिशमध्ये काढून घेतल्यानंतर हे इथे बारीक शेवई याच्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे। हाताने थोडीशी बारीक करून घेतलेली होती याला, आणि गॅस पण इथं मीडियमच आहे, कारण ह्यालाही जास्त वेळ लागत नाही, लवकर करपलं जातं, खूप बारीक असतात हे त्याच्यामुळे। तर याला पण मला परतण्यासाठी परत इथे 5 मिनिटं लागलेली आहेत। हे छान असं रंग थोडासा चेंज झाला ना की मी इथे हे पण डिशमध्ये, तर हे पण इथे मी डिशमध्ये काढून घेईल। याच्यामध्ये आणखीन तूप ॲड करायची गरज नाही आहे, जे काय आपल्या कढईमध्ये उरलेलं आहे ते तळून झालेलं, तर त्याच तुपामध्ये आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। तर छान हे पण असं परतून झालेलं आहे। तर इथे मी मोठं ताटच घेतलेलं होतं, वेगवेगळ्या डिश कशाला घ्यायच्या म्हणून, ऑलरेडी दुसरा स्वयंपाक केलेला होता। तर स्वयंपाक म्हटलं की खूप सारे भांडे तर पडतच असतात, तर आपण नेहमी भांडे वाचवण्याचं बघत असतो, पण माझं तसं नाहीये, मी नेहमी जास्तच भांडे वापरत असते स्वयंपाकामध्ये। पण ह्या ठिकाणी मी इथे एकच प्लेट घेतलेला आहे, म्हणजे ताट घेतलेला आहे, आणि तिथे एका बाजूला इथे सगळे ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत, आणि एका बाजूला जे शेवई आहे ना इथे आपण तळून घेतलेली म्हणजेच तुपामध्ये, तर ते पण इथे मी एका बाजूला काढून घेणार आहे। आता या डिशला तुम्ही काय नाव देणार हे तुम्ही पूर्ण जर व्हिडिओ पाहिला तर कमेंटमध्ये सांगायला तुम्हाला नक्कीच इझी जाईल। तर शिरखुंबाची पण रेसिपी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लवकरात लवकर मी तुम्हाला तेही रेसिपी टाकेल, कारण सध्या ईद वगैरे आहे आणि आपण आपल्या फ्रेंडच्या वगैरे घरी जातच असतो, आणि आपल्याला इच्छा होते की आपण ते बनवायला आपला येईल का, आणि सोपी रेसिपी आहे का, आपण आपल्या घरी सांगायचं का ट्राय करायला वगैरे। तर एकदम सोपी रेसिपी आहे, ते खायला तर सर्वांना नक्कीच आवडतं। तर एक दिवस खाऊन काय होतं, परत आपली इच्छा झाली तर आपण बनवून खाऊ शकतो। याच पद्धतीने मी तुम्हाला एक सोपी रेसिपी टाकणार आहे, त्यामुळे कमेंट करायला विसरू नका। लवकर मी पुन्हा तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ शिरखुंबाच्या रेसिपीचा घेऊन येईल। तर हे शेवयाची खीर किंवा शिरखुंबा रेसिपी हेही तुम्ही याला म्हणू शकतो, पण प्रॉपरली शिरखुंबाची रेसिपी पाहायचं असेल तर ते कमेंट नक्की करा। तर चला आपण आता व्हिडिओ कंटिन्यू करूयात। तर तिथे मी प्लेटमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे, आणि त्याच कढईमध्ये इथे मी दूध ठेवलेलं आहे। तर अर्धा लिटर दूध होतं माझ्याकडे, ते पूर्णपणे मी याच्यामध्ये घेतलेलं आहे या कढईमध्ये, आणि छान अशी याला आता उकळी येत आहे। तर मॉर्निंगला हे मी पातेल्यामध्ये दूध गरम केलंच होतं, पण इथे कढईमध्ये घेतलंय ना तर छान असं उकळी आलं, आणि छान उकळी येऊन जर गरम झालं तर आणखीन छान अशी टेस्ट येते। त्यामुळे इथे मी मोठ्या कढईमध्ये घेऊन त्याला उकळी येईपर्यंत छान असं उकळून घेत आहे दूध। तर या कढईमध्ये आणखीन काही मी ॲड केलेलं नाही आहे दुधाशिवाय, जे तुम्हाला बारीक शेवया दिसतात ना त्या अगोदर मी ड्रायफ्रूट आणि शेवई या आतमध्ये तुपामध्ये परतून घेतल्यात ना, त्यातल्याच थोड्याशा राहिलेल्या आहेत, पण परत म्हटलं याच्यामध्येच रेसिपी करायची आहे तर ते सगळं कशाला बाजूला काढून घ्यायचं, त्याच्यामुळे थोडंसं शेवया राहिलेल्या होत्या आतमध्ये, एक 5 ते 7 काड्या म्हणू शकतो आपण त्याला। तर दूध छान असं उकळी आलं ना, त्याच्यानंतर इथे मी मीडियमच गॅस ठेवलेला होता, आणि याच्यामध्ये आता मी इथे ॲड केलेला आहे शेवया। तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपल्याला आता हे शेवया ॲड करून घ्यायचे आहेत, आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी टाकत होती ना तेव्हा बाजूला पण लागलेलं, आणि थोडंसं हे दूध जे आहे ना छान असं गरम झाल्यामुळे त्याची साय वगैरे जे म्हणू शकतो ना ते पण इथे बाजूला आलेली, त्याच्यामुळे इथे चम्मचच्या साह्याने मी सर्व काही साईडचं काढून आतमध्ये त्याला ॲड करून घेत आहे। तर शेवया थोड्याशा प्रमाणामध्ये इथे शिजतच आलेल्या होत्या, त्याला काही जास्त वेळ लागत नाही। त्यानंतर इथे मी 1 वाटी साखर ॲड केलेली आहे। तर तुमच्याकडे कितपत गोड आवडतं, तुम्ही 1.5 वाटी किंवा 2 वाटी अर्धा लिटर दुधाला टाकू शकतो, पण तुमच्याकडे किती गोड आवडतं त्याच्यावरती डिपेंड आहे। मला जास्त गोड आवडत नाही किंवा जास्त सपक पण नाही आवडत, आणि जास्त स्वीट म्हणजे थोडंसं राजसाठी पण ठीक नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त स्वीट नाही करत। तर इथे मी 1 वाटी साखर ॲड करून घेतलेली आहे, आणि पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर या टायमिंगमध्ये तुम्ही इथे विलायचीची पेस्ट आहे ना ते ॲड करू शकतो। तर मी त्यात विलायचीची पेस्ट 1 चम्मच त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, आणि पुन्हा मी ते मिक्स करून घेतलेलं आहे।
तर आता आपली रेसिपी तर होतच आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल होत तर आलेली आहे आणि ड्रायफ्रूट तर काढलेत, ते तर यांनी याच्यामध्ये टाकलेलेच नाही आहेत. तर ह्या टायमिंगला आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करायचे आहेत, कारण ऑलरेडी आपण तुपामध्ये ते परतून घेतलेत, छान असे खरपूस झालेत ना, त्यामुळे त्याला पण शिजायला काही जास्त वेळ लागणार नव्हता त्याच्यामध्ये, आणि जास्त वेळ लागणार नव्हता त्याच्यामुळे इथे सेवया वगैरे टाकून झाल्यानंतर आणि साखर पण पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये इथं जे मी ड्रायफ्रूट आहेत ना ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर थोडंसं थिकनेस आहे ना म्हणजे पातळच ठेवायचं, जेणेकरून आपल्याला चम्मचच्या सहाय्याने जेवण करताना खाता यावं. तर कोणी जेवणाच्या अगोदर खातं किंवा कोणी जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून जेवणाच्या नंतर खातं. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं हवं तसं खाऊ शकतो. तर ड्रायफ्रूट ॲड केलं ना त्याच्यानंतर मी फक्त 5 मिनटं त्याला ठेवलं होतं गॅसवरती आणि नंतर गॅस बंद करून ठेवलेलं होतं. तर मग झाली ना आपली पण स्वीट डिश छान अशी. तर एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करू शकतो. एकदम अशा छान छान रेसिपीज मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहे, स्वीटमध्ये वगैरे, या फिर कोणाला यम्मी आणि तिखट असे छान रेसिपी आवडतात ते पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार आहेत. तर मला काय करावं असं सुचत नव्हतं. साधं तर मी चपाती भाजी आणि साधा राईस तर केलेलाच होता आणि थोडेसे पापड. तर त्यासाठी स्पेशल असं बनवण्यासाठी मी काय करावं असं माझी आयडिया आली. तर तेव्हा माझ्याकडे सुचलं की हे सगळं साहित्य आहे तर आपण हे नक्कीच बनवू शकतो, त्यामुळे मी हे नक्की ट्राय केलं. जेवायला वाढ ना. काय येतं तुला? साखरेचं पोतं ठेवू का समोर आणून? दात गेले सगळे वेड. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी कोणती आहे, तुम्ही या रेसिपीला काय नाव द्याल हेही सांगायला विसरू नका. तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.